विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेचा 2022 तर 2025 पर्यंत पीक विमा भरलेला असेल तर आता टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आलेली आहे। या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 2022 ते 2025 पर्यंतचा पीक विमा मिळणार आहे। दुसरा टप्पा नेमके कधी येणार असा प्रश्न जर तुमच्या पण मनामध्ये असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता पीक विमा वितरण चालू झाला असून आता बऱ्यापैकी शेतकरी बांधवांना या 2 दिवसामध्ये पीक विमा टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे। पीक विमा वितरण चालू झाला असून आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। दुसऱ्या टप्प्यातील या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे। 12 नाही, इथे 14 जिल्ह्यांची यादी आलेली आहे सरकारकडून। 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर आता तुम्हाला पण दिलासा मिळू शकतो। तर आता चला सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती आपण पाहून घेऊ आणि हा हप्ता सर्वात प्रथम या 14 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे। कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार हे सविस्तरपणे आपण पाहूया। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती पाहायला मिळेल। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे, ती संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण ती महत्त्वाची माहिती बघू। फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, कारण की पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी यादी आपल्याकडे आलेली आहे। तर चला यादी पाहून घेऊया। यादीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कोणत्या जिल्हे पात्र करण्यामध्ये आलेले आहेत, संपूर्ण माहिती पाहूया। तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येते का नाही येते ते पण पाहून बघा। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण करूया व्हिडिओला सुरुवात आणि कोणते जिल्हे आलेले आहेत ते पाहूया। तर यामध्ये नंबर 1 वरती जिल्हा आलेला आहे बुलढाणा। बुलढाणामध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ट्रेडिंग चालू आहे। त्यानंतर जळगाव मधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर सोलापूर मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की सोलापूर मध्ये आता पेमेंट नंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पूर्ण रक्कम देण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि